परवाचे सर्व पदाधिकारी आणि इतर समाजसेवक जे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर मागील 7-8 वर्षापासून हा उपक्रम वारी परवा राबवत आहे। एक चांगली परंपरा जी आपण मंगळवारी संतांची भूमी म्हणतो आणि संतांची भूमी हीच ओळख पुढे घेऊन जाण्यासाठी वारी परवा अत्यंत कष्टाने काम करत आहे। प्रत्येक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत आणि पोलीस म्हणून आमचा सहभाग नेहमी त्यामध्ये राहील असंही मी त्यांना भविष्यामध्ये सांगतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण दारूचे दुष्परिणामाबाबत आता PI साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी वक्त्यांनी सांगितलं। सर्वात मोठा दुष्परिणाम कुठला होत असेल तर कुटुंब व्यवस्थेत जे आपल्याकडे उद्ध्वस्त होत आहेत ते सर्वात मोठा दुष्परिणाम आहे। कुटुंबातील लहान मुलं, पती हे जे दारूच्या आहारी गेलेले आहेत, कुटुंबाकडे होणारं दुर्लक्ष, जर वडील दारू पित असतील तर साहजिकच आहे मुलगा त्यांचे बघून भविष्यामध्ये तोही दारू पिण्यासाठी सवयीचा बनणार आहे। या कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे इतर सर्व तुम्ही प्रत्येक वेळी बघितलं असाल की गुन्हेगारीचे जे प्रमाण आहे, गुन्ह्याचे जे प्रमाण आहे, कौटुंबिक अत्याचाराच्या घटना असतील, आता सर्वांनी सांगितलं की रस्त्यावरती होणारे अपघात असतील, या व्यतिरिक्त काही खुनाच्या घटना असतील, मारामारीच्या घटना असतील, किंवा जी नवीन संकल्पना तरुण मुलांच्या मनामध्ये येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून। आता आपण इंग्रजी नवीन वर्ष साजरा करत आहोत, तर हे जे नवीन संकल्पना ज्या बाहेरच्या देशांमध्ये चालतात त्याचं अनुकरण करण्याचे जे तरुण मंडळी आपल्याकडे प्रयत्न करत आहे, त्याच्या नादामध्ये व्यसन, काहीतरी नवीन करणे, दारूची पार्टी करणे, रेव पार्टी करणे, हुक्का पार्टी करणे, ड्रग्स घेणे, या गोष्टी ते अनुसरण करतायत। जुन्या पिढीतले इथं बऱ्यापैकी बसलेले आपण लोक बघून जुन्या पिढीतले लोक आहेत, त्यांच्या काळामध्ये मला वाटतं हुरडा पार्टी होत असेल किंवा दूध पिण्याचं हे होत असेल, पण रेव पार्टी अशा प्रकार कधी त्यांनी ऐकले नाही तर ऐकण्यात येत नाही। तर आपण समाज म्हणून ह्या लोकांना, नवीन पोरांना जुन्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्या मनामध्ये रुंदवणे आणि जे नवीन कल्चरकडे ते जाण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपलं नाही। आपण वारी परिवाराचा भाग आहोत, वारकरी आहोत, संत परंपरेतनं आपण पुढे आलेलो आहोत, हे त्यांच्या मनामध्ये रुजवणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी वारी परवार जे हे छोटे कसं आहे, प्रत्येक थेंबे तळेसाठी असं आपण एक मन म्हणतो, त्या पद्धतीचं काम आहे। इथं 10 लोकांनी दूध पिल्याने काही सर्व मंगळवेढा शहरामधलं दारू पिण्याचं प्रमाण कमी होणार नाही किंवा बंद होणार नाही, पण त्याचा चांगला परिणाम असा होईल की हा मेसेज एक पसरत जाईल, काही लोक त्यात नवीन ऍड होतील। आज त्या ठिकाणी 50 लोक आहेत, पुढच्या वेळी त्या ठिकाणापेक्षा जास्त लोक तिथं येतील, 500-1000 लोक येतील आणि हे हळूहळू एक चळवळ म्हणून पुढे जाईल आणि परंपरा म्हणून पुढे येईल। त्यांनाही मी शुभेच्छा देतो की त्यांच्याकडून असंच भविष्यात चांगल्या पद्धतीने काम व्हावं आणि त्यांच्या कुठल्याही वारी परवार जो कुठलाही उपक्रम राबवेल त्यासाठी पोलिसांची कधीही गरज लागेल, मदत लागेल तर आम्ही आमच्यापर्यंत नक्की मदत करू, त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होऊ। धन्यवाद।